जिंका नवी कोरी बाईक, राहता शहरातील साई योगेश मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स मध्ये दसरा व दिवाळी निमित्त फक्त 999 रुपये डाऊन पेमेंट मध्ये कोणताही मोबाईल व इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करा। आजच साई योगेश मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्सला भेट द्या व जिंका लाखोंची बक्षिसा। प्रत्येक मोबाईल खरेदीवर हमखास 6 भेट वस्तू, फायनान्स सुविधा उपलब्ध। आमचा पत्ता छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल राहता। मोबाईल क्रमांक 9762752222। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली समाजातील प्रत्येक घटकाला योजनेच्या माध्यमातून विकास प्रक्रियेत आणण्याचे काम करतात। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक योजनेची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने होत असून प्रत्येक गावात योजना पोहोचवण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील यांनी केलं। महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजनेअंतर्गत राहता, संगमनेर, श्रीरामपूर आणि कोपरगाव तालुक्यातील बांधकाम इमारत आणि इतर बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संचाचं वितरण सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं। यावेळी विखे पाटील कारखान्याचे माजी अध्यक्ष कैलास तांबे, संगमनेरचे माजी उपसभापती गुलाबराव सांगळे, राहता बाजार समितीचे संचालक राहुल धावणे, लोणीचे माजी सरपंच अनिल विखे यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते। यावेळी बोलताना सौ शालिनीताई विखे पाटील म्हणाल्या, केंद्र सरकार आणि राज्य शासनाने सामान्य जनतेसाठी विविध योजना सुरू केल्यात। या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला आधार मिळावा हाच या मागचा हेतू आहे। प्रत्येक नागरिकांनी योजना समजून घेत पात्र लाभार्थ्यांनी या योजनेत लाभ घेणे आवश्यक आहे। जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून शासन आपल्याला या उपक्रमाच्या माध्यमातून आणि जनसेवा कार्यालयाच्या माध्यमातून शासकीय योजनेची माहिती जनतेला दिली जाते। या योजनेअंतर्गत आजपर्यंत 2,32,00,000 रुपये रकमेचा लाभ बांधकाम इमारत आणि बांधकाम कामगारांना मिळवून देण्याचे काम करण्यात आलं। मी आपल्या सर्वांचं स्वागत करते। आज आपल्या या भागामध्ये जे काही महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजनेअंतर्गत जे काही आपण लाभार्थ्यांना लाभ देत असतो, हे लाभामध्ये आतापर्यंत बऱ्याच वेळेस आपण हे योजना लोकांपर्यंत पोहोचवलेले आहेत 9-10 वर्षापासून। आणि आता सुद्धा आज आपल्या या ठिकाणी संगमनेर, कोपरगाव, अकोला, राहता या ठिकाणचे सर्व लाभार्थी इथं आलेले आहेत। वास्तविक पाहता शासनाच्या ज्या योजना असतात त्या तळागाळापर्यंत नेण्याचं काम आपली ही जनसेवा फाउंडेशन करत असते। मागे बरेच वेळेस आपण वेगवेगळ्या तालुक्यातल्या लोकांचे हे संच वाटप आपण केलेले आहे आणि मनुष्याच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत सर्व योजना या सरकारने आपल्याला दिलेल्या आहेत। कोणतीही अशी गोष्ट नाही की त्याचा आपल्याला फायदा होणार नाही। कारण तुमचं शिक्षण असेल, आरोग्य असेल, संसारामध्ये जे काही भांडीकुंडी लागतात, स्वतःची काळजी घेण्यासाठी सिक्युरिटी म्हणून जे काही सामान लागतं, सर्व योजनांचा त्याच्यामध्ये त्यांनी पुरेपूर प्रत्येक गोष्टीचा विचार करून ते आपल्यापर्यंत त्याचा लाभ देण्याचा प्रयत्न केलेला आहे। शिक्षणाच्या दृष्टीने सुद्धा आपल्याला पहिलीपासून तर 7वी पर्यंत असेल, नंतर मेडिकल कॉलेजला जरी जायचं असेल तिथपर्यंत त्यांनी या योजनेमध्ये पैशाची भरमसाठ अशी सोय आपली केलेली आहे। आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा 5-5 लाखापर्यंत विमा त्यांनी आपल्याला दिलेला आहे आणि सिरियस आजार असेल त्याच्यासाठी सुद्धा त्या शासनाची योजना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करत असतो। हे सर्व योजनांचा आपण लोकांनी खरा अभ्यास केला पाहिजे, कारण काही लोकांना या योजना माहीत नसतात। या योजना माहीत नसल्यामुळे त्याच्यापासून आपण वंचित होतो आणि मग इलेक्शन आलं का आम्ही भेटीगाठी द्यायच्या वेळेस आम्हाला काही माहितीच नाही, आम्हाला कोणी सांगितलंच नाही। कारण मागेही आपण जनसेवा फाउंडेशन अंतर्गत शासन आपल्या दारी ह्या प्रत्येक योजना प्रत्येक गावामध्ये जाऊन आपण संपूर्ण शासकीय अधिकारी जेवढे असतील, तुमचे रेशन कार्ड असतील, आरोग्याचं असेल, सेतूचं असेल, जे हेल्पट आपल्याला मारावे लागू नये या दृष्टीने प्रत्येक गावामध्ये आपण कॅम्प घेतलेला आहे। त्याच दृष्टीने आरोग्याची सुद्धा कॅम्प आपण प्रत्येक ठिकाणी घेतलेला आहे। तसंच जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून 10 वर्ष काम करत असताना आपल्या ह्या 14 तालुक्यामध्ये जेव्हा जाण्याचा योग आला त्या प्रत्येक योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न केलेला आहे। शासन मोठा लाडू देतो परंतु खाली येऊपर्यंत त्याचा भोगवत असतो। हा भोगाव होऊ न देता आपल्यापर्यंत तो लाडू कसा पोहोचेल या दृष्टीने विखे पाटील परिवार आपले सर्व सहकारी हे प्रयत्न करत असतात। राहता शहरात होलसेल साडी मिळण्याचं एकमेव ठिकाण कृष्णा होलसेल साडी। दसरा व दिवाळी निमित्त महिलांच्या साड्यांची खरेदी करा। 6 वार, 9 वार, ऑरेगेन्झा, काठपदर, पैठणी, डोला सिल्क, कांजीवरम, पार्टीवेअर, फॅन्सीवर, प्रिंटेड साडी तसेच रेडीमेड ब्लाउज, फॅन्सी डिझायनर साड्या उपलब्ध। आमचा पत्ता नवीन जैन स्थानक समोर राहता, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर। प्रोप्रायटर शरद अशोक उगले,
मोबाईल क्रमांक 9822 09 89 15